शब्दांच्या गावी गेलो, एक फेरची प्रार्थना आहे ना, ती आपण सर्वांमध्ये जी सरस्वती नांदते आहे, त्या सरस्वतीचं जे अधिष्ठान आपल्यामध्ये आहे ते आपल्याला समजावं आणि आपण उन्नत व्हावं यासाठीचा जो आहे तो आजचा संस्कार आहे. आणि आजचं तेच भाषण जे आहे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी एक मंत्र दिलेला आहे देवी सरस्वतीचा, आणि तो अतिशय सिद्ध मंत्र आहे. मला भंडाऱ्याला आल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यांशी पवनीचं खूप नातं आहे. सगळेजण पवनीला जातात आणि महाराजांनी इथे जवळच पवनीला चातुर्मास केला. हे आपल्या सर्वांचं केवढं भाग्य. तर स्वामी महाराजांचा एक मंत्र आहे जो सिद्ध मंत्र आहे, आणि तो जर मुलांनी म्हटला तर त्याचं स्मरण राहतं, स्त्रियांनी म्हटला तरी त्याचं स्मरण. कधी कधी होतं असं की कुणीतरी आपल्याला काहीतरी बोललं की आपण लगेच उत्तर द्यायला जातो, म्हणजे अरेला कारे म्हणणं, किंवा माझं कसं बरोबर आहे, किंवा तुम्ही माझ्याबद्दल काय हे गैरसमज करून घेतले, असं आपण एकदम जी प्रतिक्रिया देतो ना, ती प्रतिक्रिया कमी होते. आणि त्याची उर्मी जी आहे ना, ती उर्मी थोडं थांबून बोलायची जी आहे, थोडा विचार करून मग प्रतिक्रिया व्यक्त करावी, असं त्यामुळे त्याचं आहे. कारण मंत्राचा खूप प्रभाव हा आपल्याला माहीतच आहे की मंत्राचा खूप प्रभाव आहे. तर तो मंत्र असा आहे, नमस्ते शारदे देवी सरस्वती पतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. सगळ्यांनी हा जरूर म्हणावा. आपल्याकडे सरस्वती पूजन करण्याची पद्धत आहे. दसऱ्याला आपण सरस्वती पूजन करतो. पाटीवरती आम्ही लहान होतो तेव्हा पाटी पेन्सिल न्यायचो शाळेमध्ये, तेव्हा त्याच्यावर सरस्वती काढायचो. आणि त्या सरस्वतीची पूजा आहे तिचा काही असा विशिष्ट नैवेद्य नाही आहे, किंवा तिला फळ फूल कुठलं आवडतं, काय तिचं वस्त्र, याचं काहीच नाहीये. कारण ती ज्ञानाची उपासना जी आहे ती ज्ञानाची आहे. अशारीरी तेजोमय अशी तिची जी शक्ती आहे, जी कलांमध्ये आहे सर्व, आणि तिला प्रांत आणि भाषा यांचं कुठेही काहीही बंधन नाही, अशी जी सरस्वती आहे. म्हणून तिला आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वमोहिनी असं जे आहे ते नाव दिलंय. तिचं आपल्या मनुष्य शरीरामध्ये कुठे स्थान आहे तर ते कंठाचं. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातलं जे विशुद्ध चक्र आहे ते विशुद्ध चक्र कंठामध्ये आहे. आणि त्या कंठामध्ये काय माहितीये का, त्याला सप्तपथ अशी एक संज्ञा आहे. कारण या कंठामध्ये जे स्थान आहे विशुद्ध चक्राचं, तिथून अनेक ज्ञानतंतू जातात. म्हणजे असं आहे की श्वासनलिका, अन्ननलिका, तो मुख, त्याच्यानंतर दात, जीभ, टाळू, नाकपुड्या, डोळ्यांचे तंतू, ज्ञानतंतू जे आहेत ते सुद्धा, खाली हृदय, फुफ्फुस, आणि त्याच्यामध्ये उदान वायू जो आहे त्याचं स्थान हे कंठामध्ये आहे. आणि जेव्हा आईच्या पोटात बाळ असतं आणि त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर आईच्या पोटात बाळ असतं तेव्हा ते बोलू शकत नाही, कारण त्याचा उदान वायू नसतो तेव्हा. पण जेव्हा गर्भावस्थेत असतं आणि अर्भकावस्थेत